हाय, हॅलो, नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर परत एकदा आज शॉपिंग हॉल व्हिडिओ टाकते. तर काही समर स्पेशल, काही मी स्वतःसाठी आणि खूप कमेंट येत होते, की बॉटम वेअर दाखव. तर काही आलेत पार्सल, काही नाही आले ना, ते मी नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. पण खूप होते तर म्हटलं आता हे उघडणं गरजेचं आहे. तर चला पटापट अनबॉक्स करूयात, की काय-काय आहे. बऱ्यापैकी गोष्टी मी समर स्पेशलसाठीच म्हणजे अशा मागवलेल्या आहेत. कारण आता उन्हाळा इतका जोरदार सुरू झालाय. आणि इकडे म्हणजे सगळीकडेच आहे ऊन असं म्हणता येणार नाही इथे नाही तिथे नाही सगळीकडेच ना खूप जास्त ऊन आहे. चला पटापट आपण ना ओपन करून घेऊया. तर सगळ्यात पहिले पार्सल आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं उन्हाळा स्पेशल बघा कुल्फीचं निघलं. कुल्फी मोल्ड आहे हा. तर आता सगळीकडे सुरू होईल आणि लहान मुलांचं कसं राहतं ना की आईस्क्रीम पाहिजे आणि बाहेरचं देण्यापेक्षा ना हे चांगलं आहे. तर हे वाले एक प्लास्टिकचं मी दाखवते. दुसरं एक आहे ना ते दुसरं एक दाखवणार आहे की लाकडाचं आहे. तर ते पण दाखवेन मी. पण आता सध्या तर हे आता सगळ्यांच्या बजेटमध्ये बसणार आहे. ₹100च्या आसपास पाहिजे असेल तर हे बेस्ट आहे. आणि ठीक आहे. पण हे स्टिक नको वापरायला. ह्याच्याऐवजी तुम्ही लाकडाच्या ज्या स्टिक असतात ना आपल्या घरातल्या आईस्क्रीमच्या तर त्या काढून यूज केल्या तरी चालतील. म्हणजे मी तरी ना ह्या नाही वापरत. माझ्या आधीचं पण आहे मोल्ड. तो खराब झाला होता. आता बऱ्याच दिवस एक किती महिन्यापासून पडून होता. तर इतकी धूळ साचली होती. मी डायरेक्ट फेकून दिला आणि म्हटलं जरा नवीनच घेऊया. कुठे महाग आहे. म्हणून मग हा वाला घेतला. बाकी हा ना खूप छान आहे. आणि हे ना मेन गोष्ट म्हणजे पॅक बसते ना ह्याची ना हाईट कमी आहे. त्याच्यामुळे जे आपला फ्रीझरचा बॉक्स आहे ना त्याच्यात इझिली जाते. मागच्या वेळी मी जो घेतला होता ना त्याची हाईट खूप होती. त्याच्यामुळे ते फ्रीझरमध्ये ना घुसत नव्हतं. मग हे मला असं साईडला काढून ह्याला असं पूर्ण कागदाने रॅप करून मग ठेवावं लागायचं. जे की आता असं नाही करावं लागणार. कारण हे जर झाकण असं पॅक राहिलं ना तर याच्यामध्ये बिलकुल म्हणजे असं कुठनं एअर जात नाही. म्हणजे हवा जात नाही. त्याच्यामुळे ती बर्फ म्हणजे जे आपलं आईस्क्रीम होतं ना ते प्रॉपर आईस्क्रीम राहतं. नाहीतर त्याच्यामध्ये बर्फ घुसतो. जो की नॉर्मली बर्फाचा गोळा तशा टाईपचं होतं ते आणि त्याला बिलकुल टेस्ट लागत नाही. तर हे एक बेस्ट आहे. प्रॉडक्ट क्वालिटी A1 आहे बरं का. एक नंबर आहे. हां, तर रुद्रानी पहिलं दिलं होतं पार्सल. त्याचं म्हणणं होतं हे पहिल्यांदा उघड. त्याच्यात नेमकं त्याचंच निघलं आईस्क्रीमचं. आणि हे मी ठेवून बघू विचार करेन. कारण की अजून एक मी कुल्फीचं एक जे तांब्याचं टाईप नाही ह्याचं ॲल्युमिनियम टाईप राहतं ना तर तसं एक मागवलंय. तर ते आपण कसं येते ते पण बघूयात. त्यानंतरचं ना हे युजफुल पार्सल आहे बरं का. सगळ्यांसाठी युजफुल. मी खरं सांगते आपण काय करतो ना पडलं दे रे तर आपण काय करतो ना बाजारातनं वगैरे असे क्लच आणतो खाली पडले माहिती आहे की आपण बाजारातनं वगैरे क्लच घेऊन येतो आणि जे की ना त्याला क्वालिटी नसते आणि इतक्या पटकन तुटतात आणि इतकेही काही जास्त भेटत नाही. आता तर ₹30ला एक 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 असं भेटायला लागलाय. तर हा एक ना बंच आहे. याच्यामध्ये भरपूर म्हणजे 12 क्लच आहेत आणि याची ना आता सगळेच नाही ओपन करत पण एखादा मी तुम्हाला ओपन करून दाखवते. याची क्वालिटी बघा फक्त. असे तर ना बाजारात भेटतच नाही. दुकानं तर आमच्या इथं ना असं शॉपिंग करायचं चला आणि मार्केट असलं तर काहीच नाही. हे बाजार भरतो बुधवारचा ते पण काही एवढाही व्यवस्थित नाही. त्याच्यामध्येही काय एवढं भेटत नाही. हा वाला बघा 2 कलरमध्ये आहे. म्हणजे सगळ्याच ह्याच्यातले जे क्लच आहेत ना खूप युनिक आणि खूप मस्त आहेत आणि असा विचार करायला गेला ना तर आपल्याला ₹5ला ₹10लाच एक पडतोय. कारण एक मला वाटतं 100, 90, 110 असे समथिंग एवढे क्लच येतात जे 12-13 आहेत. तर हे खूप म्हणजे सगळ्यांनी घेतलं पाहिजे असं एक प्रॉडक्ट आहे म्हटलं तरी चालेल. बॉक्समध्ये भरून ठेव. त्यानंतर पुढचं तर हे अशा गोष्टी ना ऑनलाईन शक्यतो परवडतात असं माझं मन आहे. कारण बाहेर पण आता ₹20, ₹30 शिवाय एकही असा क्लच आपण म्हणतात क्लिप देत नाहीत बघा. त्यानंतरचं पुढचं आहे तर हे एक ना चॉपर आहे. आता न्यू प्रोडक्ट आलंय मिशोवरती नवीनच आहे आणि अजून मला ते व्हिडिओ बनवायला चालू केले की नाही लोकांनी काय माहित पण मला दिसलं तर मी लगेच घेतलं. तर ह्याचा हा पण ना एक चॉपर आहे. पण ह्याचे कसे आहे खूप वेगवेगळ्या आपण भाज्या ह्याच्यामध्ये चॉप करू शकतो. खूप भारी आहे. तर यूज करून आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन. बाकी ना ह्याला नुसतं असं गोल गोल असं फिरवायचं आहे. जे की आपल्याला धागा असं ओढायचाच राहतो ना दुसऱ्या चॉपरचा त्याच्याऐवजी ह्याला फक्त असं गोल गोल करायचं आहे. बाकी त्याच्यापेक्षा ना कमी किमतीला हे वाला आहे. म्हणजे जे आपलं नॉर्मल आहे ना त्याच्यापेक्षा कमी मला वाटते 60 की ₹68लाच काहीतरी आहे. तर याचं काम कसं करतंय ना ते तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवेन किंवा मग उद्याच्या लॉंग ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवून देईल की हे काम नेमकं कसं करतंय. त्यानंतर आहेत पुढच्या तर हेच ते बॉटम्स वगैरे आता ना उन्हाळा सुरू आहे त्याच्यामुळे प्लाझो वगैरे ना खूप पाहिजेत आणि ते पण लूज पाहिजे आणि गरम न होणारे पाहिजेत. तर हा एक ना बेस्ट ऑप्शन आहे. म्हणजे ह्या प्लाझोमध्ये ना बिलकुल गरम होत नाही. ₹150 की ₹180ला जोडी येते. बघा याच्यावरची प्रिंट आहे ना अशी आहे. मस्तच आहेत बरं का. एकदम लाईट वेट कपडा आहे आणि छान आहे. त्याच्यामध्ये 2 कलर आहेत. हा एक ब्लॅक आणि हा स्किन कलर आहे. दोन्ही चांगले आहेत. रेट सुद्धा मस्त आहे
आणि याला खालून पण अशी बघा प्लाझोला अशी छोटी अशी डिझाईन आहे. तर हे छान वाटेल. आता मी वेअर करून ना शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवेन की कसं दिसतंय. बाकी मला तर याची क्वालिटी ठीक वाटते, म्हणजे नॉर्मली. आता कारण ना कॉटनचे पण कपडे टिकत नाहीत, कारण आता प्रत्येकाच्या घरी मशीन आहे आणि मशीनला जर तुम्ही लावले ना कपडे तर ते टिकत नाही, त्यामुळे विचार करून घ्यावा लागतोय. तर ही आहे पुढचं पार्सल. याच्यामध्ये आहे लेस आणि तर ही लेस आहे, भारी वाटते लेस. आणि तुम्ही जर अशी लेस पाहिजे असेल ना साडीला लावण्यासाठी किंवा ड्रेसला, तर मिशो सोडून कुठेच जाऊ नका, कारण दुकानात ही लेस ना खूप महाग लावतात, खूप महाग. अगदी 110 रुपये मीटर वगैरे ह्या रेटने लावतात, जे की पूर्णच्या पूर्ण लेस आपल्याला 100-150 रुपयाच्या आसपास आहे. पूर्ण 9 मीटरचं लेस येते, जी की खूप स्वस्त आहे. तुम्हाला पाहिजे असेल ना मिशो सोडून कुठेच जायचं नाही बाकी, कारण कुठेच तुम्हाला स्वस्त भेटणार नाही. मी तर माझं शिलाईचं जास्तीत जास्त सामान ऑनलाईन मागवण्याचा प्रयत्न करते, कारण ना शॉपला नाही भेटत एवढं काय खास. त्यानंतरच्या पुढच्या आहेत बघा, तर ह्या दोन्ही पण प्लाझो कॉटनच्या आहेत. ह्या मगाच्या वाल्या ना टिकायला खूप चांगल्या आहेत. आता ह्या कॉटनच्या आहेत, पण मी पूर्ण कॉटन कपडा एका पण प्लाझोचा घेतला नाही, कारण खूप लवकर खराब होतोय. तर हा ना रेऑन मिक्स आहे आणि ह्याची क्वालिटी मी शब्दात नाही सांगू शकत. म्हणजे मला जर रेटिंग द्यायला लावली ना तर 5 मधून 5 देईल एवढी छान अशी याची क्वालिटी आहे ह्याची. आता ब्लॅक वाल्याची बघूया. व्हाईट वाल्याची तर मस्तच आहे, म्हणजे कपडा वगैरे तर सगळंच छान आहे. आणि सेम ब्लॅक वाला सुद्धा आहे बघा, सेम कपडा आहे, रेऑन मध्ये जातोय. आणि रेऑनचे कपडे खरंच खूप छान असतात. आणि लूज बघा किती आहे याची, लुझिंग खूप भारी आहे, त्याच्यामुळे हे मस्त होतील. आणि एवढ्या कमी रेंजला ना आपल्याला कपडा सुद्धा मिळत नाही. म्हणजे ह्या प्लाझोला 2.5 मीटर जवळजवळ कपडा लागतो, जे की आपण 100 रुपये मीटर पकडला ना तरी 250 रुपयाचा कपडा जाईल आणि शिवायला परत 150-200, जे की आपल्याला हे 200 रुपयात 2 प्लाझो येतात. किती सुंदर आहेत. बाकी काय घ्या नाही का, पण हे प्रॉडक्ट तुम्ही घेतलंच पाहिजे. खूप म्हणजे जबरदस्त क्वालिटी आहे, विशेष नाही. मी सुद्धा तो बिलकुल रिटर्न करणार नाही त्या प्लाझो. कॉटनच्या तर आहेतच, कॉटनच्या तर नाहीच आहेत, म्हणजे मिक्स रेऑन कपडा आहे आणि रेऑन खूप जास्त टिकतो. त्यानंतर आता हे असलेच प्रोडक्ट मिशोवरती मला दिसत आहे, ते आईस्क्रीमचा मोल्ड हे ते. पण हा आईस्क्रीमचा जे समजा म्हणूया आपण डायरेक्ट पळी, तर ही खूप जास्त छोटी आहे. तर ही काही नाही चांगली असं मी सांगेन, खूप छोटी वाटते मला. मोठी ठीक आहे, आईस्क्रीम आता आपल्याला काढायचं, आता मी तर चालूच करणार आईस्क्रीम बनवायला, तर आमच्या रुद्राला खूप आवडतं. त्यात आता सुट्ट्या पडतील आणि मग सुट्ट्या पडल्या की आईस्क्रीम रोज एक तरी झालंच पाहिजे. कुल्फी वगैरे कमीत कमी तर झालीच पाहिजे. त्यानंतर पुढचं आहे, तर सुट्ट्या जरी पडणार असतील तर रुद्र आमचा आता ह्यालाच आहे, त्याच्यामुळे CBSE ला आहे, त्याच्यामुळे त्यांची शाळा आता परत चालू होती एप्रिलमध्ये, परत मे मध्ये मेन सुट्टी लागणार आहे. तर पूर्ण एप्रिल हा इतका जास्त उन्हाचा महिना आहे आपण म्हटलं तरी चालेल. एप्रिल मेला तर सुट्टीच राहील, पण तरी मुलं घरात राहत नाही. माझा तर रुद्र कसलाच घरात राहत नाही, सारखा बाहेर जातो खेळायला. ना आता सगळीकडची मुलं मामाच्या घरी सुट्टीला ह्याच्या सुट्टीला आलेली आहेत, त्याच्यामुळे एवढी मुलं झाले सोसायटीत ना की त्याच्यामुळे टोपी बाहेर चांगली क्वालिटी भेटणं शक्यच नाही. आणि मिशोवरती ना मला सगळ्यात बेस्ट क्वालिटी वाटते. आता तुम्ही जवळून बघू शकता टोपीची क्वालिटी एक नंबर आहे. आणि इतकी साईज परफेक्ट आली ना, म्हणजे मी 5 to 6 इयर असं घेतली होती. आतून पण बघा एकदम म्हणजे साईज याची खूप भारी साईज आहे आणि त्याला बरोबरच बसणार आहे, त्यात काही विषय नाही. तर रुद्र येतो इकडे, घाला इकडे ऋतू, बघ कशी बसती. तर रुद्राला बघा बरोबर एकदम बरोबर बसली. मी दाखवते नंतर थोड्या वेळात. नाही छोटी नाही पडली, तशीच पाहिजे ती सेम. तर आणि त्याच्यानंतर आता पुढचं बघूया. तर तिथे इयर वाईज होतं टोपीला, 2 मागवल्यात मी, कारण माझ्याकडे तर एक हीच होत नाही. एक त्याच्या पप्पासाठी घेतली आहे. आणि ह्याचाही कपडा ना खूप भारी आहे. आता त्यांना आवडती की नाही आपण नंतर बघूया, पण ह्याचा पण कपडा भारी आहे आणि खूप कमी किमतीला आहे. 120, 100, 120, 130 अशीच आहे. बाहेर जे की 150-200 लाच आहे, याच्यापेक्षा तर कमी नाहीच भेटणार. त्यानंतर पुढचं आहे, तर याच्यामध्ये ना मी जसं सांगितलं ना, आता हे वाले बघा तुम्ही क्लिपा, ज्या की चाप्याच्या. तर ही ना एक क्लिप बाहेर ना 30 रुपयाला, 30 माझी लावलेली नाही आता, पण ती 30 रुपयाला एक आहे, जे की खूप भारी आहे. बघा आता हा 6चा सेट आहे, 6चा पूर्ण सेट आहे. आणि हा पण मला वाटते 90-100 असंच काहीतरी भेटला आहे. सगळे कलर आहेत, म्हणजे आपल्या ड्रेसच्या मॅचिंग पण आपण क्लिप लावू शकतो. इतकं भारी ना, असं फुल लावल्यासारखं वाटतं, मस्त आहे ही सुद्धा. त्यानंतर आता पुढचं तर आज जरा जास्तच पार्सल आहे, त्याच्यामुळे पटापट अनबॉक्स करून घेते.
तर याच्यामध्ये आहे ही वाली ना रेड कलरची लेस. मी जसं की सांगितलं माझं सगळ्यात जास्तीत जास्त सामान शिलाईचं मिशोवरूनच असतं आणि क्वालिटीला काहीच नाही. बरेच जण म्हणतात काय क्वालिटी नाही ते, मला तर कधीच खराब क्वालिटी येत नाही. आता असं काय मी त्यांची पाहुणी नाही मला चांगली क्वालिटी द्यायला, पण नाही येत मला खराब. मी बघून थोडंसं व्यवस्थित घेत असते. मेन रिव्ह्यू बघूनच नंतर प्रोडक्ट घ्यायचं कधी पण. तर ही बघा पूर्ण 18 मीटर लेस आहे आणि खूप भारी परवडते. 60-70 रुपयाला जास्तीत जास्त 80-90 रुपयेपर्यंतच मिशोवरती भेटते, जास्त महाग भेटत नाही. आता माझ्या फ्रॉक वगैरे सुरू होतील कॉटनच्या, तर मी त्यासाठीच मागून ठेवते भरपूर सारी. व्हाईट कलरची तर माझ्याकडे होती आणि हे तर ही एक बॉटल आहे म्हणजे मी हृदयसाठी घेतली, कारण आता त्याचं नवीन स्कूलमध्ये ॲडमिशन झालंय ना, आता उद्या परवापासून त्याची त्याच स्कूलमध्ये शाळा चालू होणार आहे. पण त्याचे अजून आधीच्या स्कूलमधले पेपर नाही संपले, त्यामुळे त्याला तिकडं जाता येणार नाही. पण आता नवीन स्कूलमध्ये जायचं तर मुलांना सगळ्याच गोष्टी नवीन पाहिजे असतात. तर ही बॉटल ना आम्ही डीमार्टला बघितली होती, 250-300च्या खाली बॉटलच नाही, 250-300 असाच रेट होता, जी की मला मिशोला खूप कमी किमतीला मिळाली, त्याच्यामुळे लगेच घेऊन टाकली. आणि ह्याला पण आतमध्ये असा स्ट्रॉ वगैरे आहे बघा, चांगला आहे. आणि आतमध्ये दोरी वगैरे पण आहे, सगळं आहे स्टारच्यामध्ये, दोरी वगैरे पण आहे. आणि ही ना प्लॅस्टिकची बॉटल नाहीये, ती वेगळं काहीतरी येतं ना, तर तशामध्ये आहे. पूर्ण ही 800 ml ची आहे, बहुतेक 900 ml ची बघा, 900 ml ची आहे. आणि एवढं पाणी तरी पिलंच पाहिजे. त्याच्यामुळं छान आहे बॉटल, म्हणजे मस्त आहे. आता रुद्र तर खुश होऊन जाईल एका बॉटलवरतीच. त्यानंतर पुढचं पार्सल आहे. तर मागच्या ह्याच्यामध्ये मी ज्वेलरी दाखवली होती, त्यातून काही सेट नाही यायचे बाकी होते. म्हणजे नेहमीच असं होतं की एक मागं पुढे पार्सल होतात, तर त्यातलं एक मागं राहिलं होतं. म्हणजे हे कसं राहतं की एखादं प्रोडक्ट तुम्हाला 4 दिवसात मिळतं, तर एखादा 8-9 दिवस पण लागतात. तर हा एक सेट होता, आलाय. कसला भारी आहे बघा, म्हणजे ड्रेसवरती, ह्याच्यावरती, कशावरती पण, म्हणजे साडीवरती वगैरे खूप भारी दिसेल, पार्टी वेअर लुकवरती मस्त आहे. म्हणजे दिसायला पण किती प्रिटी दिसतंय, एकदम मस्त वाटतंय ना, छान वाटतंय. आणि हे त्याचे इयरिंग्स आहेत, थोडेसे लांब आहेत. हा, थोडेसे लांब आहेत, जे की खूप भारी दिसत आहेत. तर आता पुढचं पार्सल आहे. तर याच्यामध्ये पण एक पॅन्टच आहे. नाही, तर ह्याशी एक ट्राउझर म्हणूयात आपण, ट्राउझर टाईपच पॅन्ट आहे, छान वाटते. पण हिचा हा जो कपडा आहे ना, तर तो खूप टिकतो आणि याच्यामध्ये ना जास्त गरम पण होत नाही, म्हणजे उन्हाळ्यासाठी पण ना बेस्ट आहे ऑप्शन. छान वाटते ना. आणि मेन म्हणजे थोडीशी ना डिझाईन म्हणजे छान आहे, की जी की दिसायलाही भारी वाटेल, म्हणजे बाहेर पण आपण वेअर करू शकतो आणि घरीही, असं दोन्हीकडे मस्त वाटते. बाकी पॅन्ट मस्त आहे. अरे ग बसा. आणि त्यानंतर आता आहे पुढचं पार्सल. तर याच्यामध्ये एकत्रच 3 पार्सल आले. तर कधी कधी असं पण होतं बरं का, एकाच पार्सलमध्ये 2-3 पार्सल ऍड होऊन येतात. तर आता मी तर बॉटम दाखवते प्लाझो, त्याच्यामुळे ना सगळ्या जवळजवळ ना प्लाझोच आहेत. काही कॉटनच्या, आता कोणाला असं असतं की नाही कॉटनची पाहिजे, कोणाला असं असतं रेयॉनची पाहिजे, कोणाला असं असतं कसलाही कपडा चालेल, टिकाऊ पाहिजे पण. तर असं प्रत्येकाची आवड निवड. तर ही ना कॉटनमध्ये जाते, ट्राउझर आहे, प्लाझो नाहीये हा, म्हणजे प्लाझो टाईपच आहे पण ट्राउझर वाटेल. आणि ही इतकी क्लास दिसते ना, म्हणजे इतका रिच लुक देते ना ही पॅन्ट, खूप भारी आहे. ह्याला पॉकेट्स वगैरे पण आहेत बघा. पॅन्ट खूप मस्त आहे, पण थोडीशी कॉस्टली आहे, म्हणजे 220 वगैरे अशी आहे हिची प्राइस. पण कलर वगैरे ना जसा व्हिडिओमध्ये दिसतो ना सेम तसा आहे, खूप म्हणजे खूपच भारी आहे कलर वगैरेचा. त्यानंतर पुढचं पार्सल आहे. तर याच्यामध्ये बहुतेक ना टॉप आहे, मी बघते कसा टॉप आहे तो. तर हे बघा असा टॉप आहे, पण हा ऍपल कट मध्ये आहे, जो की खूप दिवसांपासून मी ना कार्ट मध्ये टाकून ठेवला होता. त्याला साईडनी छोटासा कट आहे, असं छोटासा. आणि हा ऍपल कट मध्ये होता, पण मला तसा वाटत नाही. ऍपल कट मध्ये थोडासा ओपन आहे, म्हणजे सगळेच बटन ओपन होत आहेत. हा ओपन वालाच आहे बहुतेक, नाही सगळे नाही होते ओपन. आणि असा वरती नेक आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे ही मला ना आवडणारी स्लीव्ज आहे, ही मला स्लीव्ज खूप जास्त आवडती. तर सेम टू सेम ना मी असा कपडा आणलाय, तुम्हाला खरं सांगते, जो की 300 रुपयाचा आहे, ज्याच्यामध्ये हा टॉपच 200 रुपयाच्या पण निघाले आहे, 180 वगैरे असंच काहीतरी हा टॉप आहे. ह्याचा पण कपडा तुम्ही बघून घ्या फक्त, कसला भारी कपडा आहे, एकदम म्हणजे एकदम मस्त आहे बरं का. हा कपडा सुद्धा एकदम भारी आहे.
आणि स्लीव्ज वगैरे पण मस्त आहे आणि रेयॉनचा आहे, कॉटनचाही नाही, मिक्स म्हणजे रेयॉन थोडासा आहे मिक्स. तर हा एक ना परत एकदा एक रिमोट घेतला होता एसीसाठी, पण हा चालत नाहीये. तुम्हाला जर रिमोट युनिव्हर्सल रिमोट पाहिजे असेल तर तुम्ही फ्लिपकार्टचा घ्या. हा अमेझॉनचा आहे. अमेझॉनचे मी 2 मागवले. तरी आधी चालत नव्हता म्हणून मी रिप्लेस केला, तर तोही चालत नाहीये. त्यामुळे तुम्हाला युनिव्हर्सल रिमोट पाहिजे असेल ना तर तुम्ही फ्लिपकार्टचा घ्या. अमेझॉनचा बिलकुल नको, कारण अमेझॉनचा ना अजिबात चांगला म्हणजे मला तर नाहीच आवडत अमेझॉनच्या जास्त गोष्टी. बाकीच्या ठीक आहे, पण अशा इलेक्ट्रॉनिक राहतात ना त्या, कारण ना त्या रिटर्न जात नाही. कपडे वगैरे असल्या गोष्टी रिटर्न जातात बाकीच्या, पण ह्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात ना रिटर्न जात नाही. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्यायच्या आधी ना 100 वेळा विचार करा. खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या आपल्या घरी पडून राहतात. तर हा एक्सचेंजवाला ड्रेस आहे, म्हणजे मागच्याही शॉपिंग व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल, खूप भारी आला होता. तेव्हाच मी ठरवलं होतं की नाही, ह्याला एक्सचेंज करून घेऊया, तो छोटा पडला होता. तर आता हा मला वाटते परफेक्ट होईल. मी तो एस साईज घेतली होती, तशी मला एक्स्ट्रा स्मॉल लागते, पण मला मागच्या वेळी ह्या ड्रेसमध्ये एस बसलीच नाही. वरती सगळीकडे बसली होती, पण पॅन्टला हाईट कमी झाली होती, म्हणजे लय वरती आकडत होतं. तर मग मी एक्सचेंज करून घेतला एम मध्ये. मग आता ही तर पॅन्ट बसते की नाही बघूया. त्यानंतरचं पुढचं आहे हे शूज. तर हे शूज ना मी माझ्या मैत्रिणीसाठी घेतले होते. तिचा 7 नंबर आहे, त्याच्या 8 ने घेतले, पण इतकी क्वालिटी जब्बर आहे ना, म्हणजे तुम्ही जर सकाळी तुम्हाला व्यायाम करायचा, जिमला जायचं आहे वगैरे, असं चालावं लागते, तर ना हे शूज बेस्ट आहेत. ती रिटर्न करते, एक्सचेंज करते, कारण तिला ना 8 नंबर घेतल्यामुळे थोडासा लूज झाला, तर ते आता म्हणते 7 घे. तिला आधीच म्हणलं मी 7 घे म्हणून. त्यानंतर पुढचा आहे, तर हा पण एक ना शॉर्ट टॉप आहे. मग अशी जी तुम्हाला ब्लॅक पॅन्ट दाखवली ना, तर त्या पॅन्ट वरती ना अशा प्रकारचे टॉप किंवा तो पण पॅन्ट टॉप ना खूप भारी दिसतो. तर हा बघा, हा असा टॉप आहे. आणि तर हे छोटी छोटी जी डिझाईन केली ना, त्यानं ना टॉपचा लुक एकदमच अजून मस्त झालाय. तर हा खूप डार्क कलर वाटतोय, म्हणजे ब्ल्यू कलर. आता ज्यांना आवडतोय त्यांना ठीक आहे, मलाही हा छानच दिसेल, पण आता इतका डार्क आहे तर थोडाफार कलर जायची शक्यता आहे. बाकी मग माहित नाही, पण ही फुल एम्ब्रॉयडरी आहे, नॉट वगैरे डिझाईन, म्हणजे एक काही विषयच नाही सांगायला. रिव्ह्यू देते, त्याच्यामुळे रिव्ह्यू तर मी असा म्हणजे रिअलच देते जे पण आहे, कारण आपल्याला काही कोणी पैसे देत नाही रिव्ह्यू द्यायचे खोटं खोटं बोलायला. खरं आहे सांगण्याला, का सांगायला काहीच हरकत नाही. जे खराब आहे तर ते खराबच आहे. त्यानंतर पुढचा आहे, तर हा एक कॉर्ड सेट आहे, जो की मला ना बऱ्याच दिवसापासून पाहिजे होता. मेन ह्या बेबी विंक मध्ये होता, तर मला खूप दिवसापासून पाहिजे होता, तर मग घेतलाय. बघूयात आता कसा आहे. तर म्हणलं यस साईज बसायची नाही म्हणून यम घेतली, आणि यम एवढी मोठी आली की मलाच आताच काय यसच आहे. अरे बापरे, यसच आहे बघा. तर मला असं वाटतं हा खूप मोठा होईल मला, कारण एवढा मोठा शर्ट मला बसेल का. पण कपडा वगैरे क्वालिटी म्हणजे सुपर आहे. कपडा एकदम मस्त कपडा आहे बरं का ह्याचा. आणि ही याच्यावरची पॅन्ट आहे, एकदम लुक मस्त देणार आहे. ह्याला सुद्धा पॉकेट वगैरे आहे. लुक मस्त देणार आहे. मी शॉर्ट मध्ये तुम्हाला सगळं वेअर करून दाखवते, शॉर्ट व्हिडिओ मध्ये. माईक चालू आहे ना, कारण मध्येच बंद पडतो आणि परत अर्ध्यातून ना आवाज जात नाही, त्याला सारखं चार्जिंग करावं लागतंय. त्यानंतरचा पुढचा आहे, तर आता उन्हाळा आहे, मला फ्रॉक शिवाय ना काहीच आवडत नाही. म्हणजे मला रोज राऊंड वाल्याची कुर्ती टॉप घालायला आवडतं जास्त. त्यासाठी मी ना हा एक माझ्यासाठी स्वतःसाठी कपडा घेतलाय. मी स्वतः सिलेक्ट केलाय. कसला सुंदर आहे बघा, क्रेपचा आहे. तुम्हाला मनापासून सांगते, बऱ्याच जणांना असं वाटतं की कॉटनच्या कपड्यामध्ये गरम होत नाही, पण माझं असं म्हणणं आहे की क्रेपच्या कपड्यामध्ये गरम होत नाही. कारण माझा एकच लाल असा गोल राऊंडचा टॉप आहे. मला इतकं भारी वाटतं ना, दिवसभर कम्फर्टेबल वाटतं. आणि ज्या दिवशी पण मी कॉटनचे कपडे घालते मला असं गुदमरतं, कारण कॉटनची बघून घ्यावे लागतात, जाड पातळ असं. जाड कपडे असतील तर त्याच्यामध्ये गरम होणं साहजिकच आहे, जे की ह्याच्यामध्ये उलकुल होत नाही. तर मी ह्याचा ना मस्त असा ना माझ्यासाठी अनारकली कुर्ती शिवेन, म्हणजे घरी यूज करायचे, त्याच्यामुळे मी तशा टाईपची शिवेन, पण एकदम मस्त शिवेन. त्यानंतरचे आहे ते उशाचे कवर. तर काही पार्सल ना अजिबात लेट येत नाही, लवकर येत नाही म्हणते ना, तर ती ह्याचा असं आहे. मागच्या वेळेचे उशाचे कवर ना ते छान होते, 130 वाले व्हाईट कलरचे. पण मी असा विचार केला की व्हाईट माझ्याकडे टिकणं थोडं शक्य नाहीये, कारण माझा पोरगा म्हणजे हे, त्यामुळे ती कॉटनच होतं, आणि कॉटनच्या वरती डाग पडला ना पटकन निघत नाही, जे की अशा या कपड्यांवरती वगैरे डाग पडला ना तर पटकन निघतो. आणि हे मला खूप आवडल्या पिलोज बघा हे कवर. तर हे पण ना 130 140 अशीच काहीतरी प्राइस आहे. आणि ह्याला पण असे बॅकला चेन आहे. त्या मागच्याला होती ना, तरी वरती चेन होती, म्हणून मला ते अजून थोडंसं नको वाटलं, टोचलं वगैरे तर म्हणून मग मी मागच्या ह्याची घेतली. खूप भारी आहे. तर ह्याला मी बिलकुल एक्सचेंज रिटर्न बिटर्न तसलं काही करणार नाही, कारण आधीच त्याला बरेच दिवस झालं माझ्या उशांना कवर नाही आहेत, त्यामुळे आता याला काही करणार नाही. आता ह्याच मी लावून घेईल.
त्यानंतरचं पुढचं आहे, तर ही अशी ट्राउझर आहे. म्हणजे माझ्याकडे यातून ना सगळे कलर आहे म्हणलं तरी चालतील, कारण ना 100 रुपयाला माझ्या तर साईजची भेटली. 100 नाही तर 115, जास्तीत जास्त 125, त्याच्यापेक्षा वर नाही. माझ्याकडे सेम अशा आहे, तुम्हाला माहितच आहे. आणि याच्यामध्ये ना अजिबात गरम होत नाही, तुम्हाला खरं सांगते मनापासून. बऱ्याच जणांना असं वाटतं की खूप गरम वगैरे होतं असं तसं, तर अजिबात होत नाही. त्याला हे पुढून अशी ना एक लाईनवाली डिझाईन आहे ना, ती ह्याच्यामध्ये मस्त दिसते. तर यातली एकही ट्राउझर मी रिटर्न करणार नाहीये. मस्त वाटतायत, म्हणजे सगळ्याच ठेवून घेईल. तसे मला आजचे सगळेच प्रोडक्ट खूप जास्त आवडलेत. फक्त आता बघायचं हेच आहे की बसतायत कशी, कारण साईज वाईज, कारण माझी तब्येत आता खूप जास्त बारीक झाली, तर त्याच्यामुळे आता ना कपडे खूप लूज होत आहेत. आणि आता हे सगळ्यात लास्ट पार्सल आहे, एकदम लास्टच. ह्याच्यामध्ये आहेत 2 बॉटल. ह्या पण मी रुद्रसाठी घेतली, माझ्यासाठी घेतली. त्या पप्पानी जर नेली तर, कारण ना त्यांची सेकंड शिफ्ट वगैरे असेल. ऑलरेडी आहेत आमच्याकडे बॉटल, असं नाही बॉटल नाही, स्टीलच्याच आहेत भरपूर. पण थोडी छोटी पाहिजे होती रुद्रला कधी मध्ये द्यायला. तशी त्याला ती तसली अडकवायची, गळ्यात आवडते. ते अजून अशा बॉटल तो नाही यूज करत. पण मला छान वाटला, 2चा कॉम्बो होता 320ला वगैरे काहीतरी, मग घेतलं. आणि ह्याच्यामध्ये ना खूप मस्त, म्हणजे स्टेनलेस स्टीलचं आहे, त्याच्यामुळे ते अजूनच छान आहे. आणि दोन्हीची पण क्वालिटी म्हणजे सांगायलाच नको, खूप भारी आहे. तसं आम्ही फ्रीजचं पाणी पित नाही, त्याच्यामुळे आम्हाला फ्रीजला वगैरे बॉटल ठेवायची गरज नाहीये. पण ही थोडी छोटी आहे, तर मग रुद्रेश पप्पांची वाटलंच त्यांना कंपनीत जाताना न्यावं, तर मग ते घेऊन जातील, कारण ऊन खूप आहे. त्याचा 2 तासाचा प्रवास असतो. बघा बॉटलची क्वालिटी ना मस्त आहे, जब्बर. हे बघा दोन्ही पण मस्तच आहे, दोन्ही पण. तर हे होते सगळे आजचे प्रोडक्ट समर स्पेशल. थोडेसे जे आले ते दाखवले, जे नाही आले ते पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते. त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच मी छान छान व्हिडिओ टाकत असते शॉपिंगचे, बरं का. तर भेटूयात पुढच्या छानशा छोट्याशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा. सगळ्या प्रोडक्टच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, चेक करा. आणि तुम्हाला जेव्हा पण हवं ना ते तुम्ही घेऊ शकता. चलो बाय.